छान असा साबुदाणा भिजत घातला होता, तर हे बघा एकदम असा छान भिजलेला आहे आणि एकदम मोकळं सळसळ. तर इथे ना मी सडा टाकलाय म्हणून हात पिवळे झालेले. तर हे बघा असा सडा टाकला होता आज, तर छान वाटतंय दारासमोर सडा टाक. नमस्कार सर्वांना, आरशूच्या मम्मी या चॅनलवर स्वागत आहे. तर आज मस्त छान असा साबुदाणा करायचा आहे नाश्त्याला, कारण की ना लेकरांना खूप आवडतो साबुदाणा खायला, म्हणून आज साबुदाणा करणार आहे. तर मस्त अशी मी छान बटाटे कापून घेतलेले, तुम्हाला दाखवते आता बॅक कॅमेरा ना. तर असे मस्त छान असे कट केलेला आहे आणि मस्त आता मी शिजवून घेते त्याला. थोडंसं गॅसवर कढई ठेवलेली गरम करायला. मस्त छान असे बटाटे ना आपण हे करून घेऊ, त्याला म्हणतात जास्त पाणी त्याला मिठात ना छान असे परतून घेऊ आणि त्यात थोडंसं तेल टाकू, म्हणजे कसं पटकन असे शिजतील. इथं मीठ टाकून घेते अगोदर. मी ते 3 मिनिटासाठी असं छान झाकण ठेवून देते आणि 3 मिनिटात मस्त असे बटाटे शिजून तयार होते. तर चला थोडंसं तेल टाकलंय, छान असे बटाटे मस्त. लाल तिखट पावडर टाकून देऊ. लाल तिखट पावडर टाकून दिलं आणि मीठ आहे ना थोडंसं अगोदरच टाकलं होतं मी. याचा कूट टाकून दिलेलं आहे. थोडेसे काही टोमॅटो शेंगदाणे राहिले होते. छान असा साबुदाणा एकदम मोकळं सुटसुटीत आहे. तर चला आता मी ना टाकून देते याच्यामध्ये. हे मस्त साबुदाणा, एकच वारी एकच नंबर साबुदाणा खिचडी. झालेलं बरं का साबुदाणा खिचडी एकच नंबर. हे बघा मावशीच्या पप्पाने घेतलेला आता साबुदाणा खिचडी खायला. तर चला आता मी त्यांना विचारते कसं झालं. एकदम भारी. ते कशी झाली साबुदाणा खिचडी, तर एकदम भारी अशी. चला आता खाऊन बघते कशी झाली खिचडी. एक नंबर झाली. हा तो साडेचे. चला तर मग साबुदाणा खिचडी खाल्ली आणि दादू आज शाळेत गेलेले. दीदी आणि दीदीचे पप्पा आम्ही तिघे जाणार आहे. तर दीदीला आहे ना दीदीच्या चॉईसचे कपडे घ्यायचे आहे. तर खूप आम्ही जाणार आहे छत्रपती संभाजीनगरला, सिटीमध्ये कपडे आणायला जाणार आहे. तर अगोदर बघून घ्यावं म्हणलं. टेंज आहे ना तरी स्टायलर खूप चालू होतं, तर म्हटलं टेंजमध्ये जावं. पण आम्ही तिथे गेल्याच्या नंतर बघितले ना तर आम्हाला अजिबात कपडे आवडच नव्हते. तर चला असा छान असा व्लॉग झालेला आहे. पूर्ण केला असता पण